जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करत आहोत, जो विषय फक्त टेक्नॉलॉजी पुरता मर्यादित नाही, तर आपल्या दैनंदिन आयुष्याशी, आपल्या कामाशी आणि आपल्या भविष्यासोबत थेट जोडलेला आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून पुढील महत्त्वाचे सर्व अपडेट्स आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग कोणत्याही उशिरानं न थांबता प्रत्यक्ष आपल्या मूळ विषयाला आता आपण सुरुवात करूया. आज आपण बोलणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण सर्वजण आता थोडक्यात AI या नावाने ओळखतो. गेल्या काही वर्षांत तुम्ही हा शब्द सतत ऐकत असाल, कधी बातम्यांमध्ये, कधी सोशल मीडियावर, कधी ऑफिसच्या गंभीर चर्चांमध्ये, तर कधी साध्या विद्यार्थ्यांच्या संभाषणात. कोणी म्हणतंय की AI मुळे भविष्यात सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत, तर कोणी म्हणतंय की AI मुळे माणसाचं काम प्रचंड सोपं होणार आहे. काही लोकांसाठी AI हा विषय फार अवघड आणि तांत्रिक वाटतो, तर काही लोक याकडे एखाद्या अद्भुत चमत्कारासारखं पाहतात. पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हाच शोध घ्यायचा आहे की खरा प्रश्न असा आहे की AI नेमका आहे तरी काय. AI म्हणजे एखादा रोबोट नाही, जो हुबेहूब माणसासारखा चालतो, बोलतो आणि विचार करतो. खरं तर ही समाजात पसरलेली एक सर्वात मोठी सामान्य गैरसमजूत आहे. AI म्हणजे फक्त एक मशीन नाही किंवा एखादी साधी मोबाईल ॲप नाही, तर ती त्यापेक्षा खूप मोठी आणि व्यापक गोष्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI म्हणजे अशी प्रणाली किंवा अशी तंत्रज्ञानाची रचना आहे जी माणसासारखा विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा आणि अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करते. माणूस जसा आपल्या आयुष्यातील अनुभवातून शिकतो, चुका करतो आणि त्यातून सुधारत जातो, तसाच AI सुद्धा त्याला पुरवलेल्या प्रचंड डेटाच्या आधारे स्वतःला अपडेट करत राहतो. पण इथे एक गोष्ट आपण सर्वांनी खूप गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी की AI कितीही प्रगत झाला तरी तो कधीही माणसासारखा भावना असलेला, नैतिकता समजणारा किंवा पूर्णपणे स्वतःहून विचार करणारा नसतो. AI जे काही करतो, जे काही रिझल्ट्स आपल्याला देतो, ते पूर्णपणे माणसाने दिलेल्या डेटावर आणि त्याला दिलेल्या विशिष्ट सूचनांवरच आधारित असतं. आज तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करता याचा विचार करा. सकाळी मोबाईल उघडला, अलार्म बंद केला, हवामान पाहिलं, ऑफिसला जाताना मॅपवर रस्ता शोधला, फावल्या वेळात YouTubeवर व्हिडिओ पाहिले, हे सगळं बॅकग्राऊंडला AIच्या मदतीनेच घडत असतं. पण गंमत म्हणजे आपण हे कधी लक्षातही घेत नाही, कारण AI आता आपल्या आयुष्यात साखरेसारखा इतका सहज मिसळून गेला आहे की तो वेगळा आहे असं जाणवतच नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणतो की AI म्हणजे भविष्यात कधीतरी येणारी गोष्ट नाही, तर AI आधीच आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. फक्त आपल्याला त्याची स्पष्ट जाणीव नाही किंवा आपण त्याकडे त्या नजरेने पाहत नाही, इतकंच काय ते. आजचा आधुनिक माणूस दिवसातून किमान शेकडो वेळा नकळतपणे AIचा वापर करतो, पण तो AI वापरत आहे याची जाणीव त्याला अजिबात नसते. मग आता आपल्यासमोर असा प्रश्न पडतो की जर AI इतका महत्त्वाचा आहे, तर तो प्रत्येक सामान्य माणसाला समजायला हवा का? याचं ठाम उत्तर आहे हो, नक्कीच, आणि ते अनिवार्य सुद्धा आहे. जसं गेल्या दशकात मोबाईल वापरायला शिकणं गरजेचं झालं, जसं इंटरनेटशिवाय जगणं कठीण झालं, तसंच AI समजून घेणं ही आता काळाची मोठी गरज बनली आहे. बऱ्याच जणांना वाटतं की AI शिकणं म्हणजे खूप मोठं कोडिंग येणं किंवा प्रोग्रामर होणं, पण तसं अजिबात नाही. AI शिकणं म्हणजे फक्त एवढंच की या शक्तिशाली तंत्रज्ञानाचा योग्य वापर नेमका कसा करायचा, तो कुठे करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठे करू नये हे समजून घेणं. आज जगामध्ये अनेक लोक AI या शब्दालाच प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांच्या मनात एक अनामिक भीती बसली आहे. काहींना वाटतंय की या AI मुळे त्यांची वर्षानुवर्षांची नोकरी एका झटक्यात जाईल, तर काहींना वाटतंय की आता माणसाची गरजच उरणार नाही. पण जर आपण मानवी इतिहास चाळून पाहिला तर लक्षात येईल की प्रत्येक नवीन क्रांतिकारक तंत्रज्ञानाबद्दल सुरुवातीला असंच बोललं गेलं आहे. जेव्हा जगात पहिलं कॅल्क्युलेटर आलं तेव्हा लोक ओरडले की आता माणूस गणित विसरेल, त्याची बुद्धी गंजून जाईल. जेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटर आले तेव्हा बँका आणि ऑफिसमधले लोक रस्त्यावर आले की आता माणसं कामावरून कमी होतील. इतकंच काय, इंटरनेट आलं तेव्हा सुद्धा लोक म्हणाले होते की आता सगळं नियंत्रण सुटेल आणि जगाचा विनाश होईल. पण प्रत्यक्षात काय झालं? आपण सर्वांनी पाहिलं आहे की कॅल्क्युलेटर असो वा कॉम्प्युटर, यामुळे माणसाच्या कामाची पद्धत बदलली, कामाची गती 1000 पटीने वाढली आणि नवीन लाखो संधी निर्माण झाल्या. AIचं स्वरूप सुद्धा अगदी तसंच आहे हे आपल्याला वेळीच ओळखावं लागेल. AI नोकऱ्या संपवत नाही, तर AI नोकऱ्यांचं स्वरूप बदलतो आणि माणसाला अधिक सक्षम, अधिक वेगवान बनवतो. एका वाक्यात सांगायचं तर, जो माणूस स्वतःला बदलून AI वापरायला शिकेल तो स्पर्धेत खूप पुढे जाईल. आणि जो माणूस मला हे नको म्हणून AI कडे दुर्लक्ष करेल, तो काळाच्या ओघात नक्कीच मागे पडेल. आणि म्हणूनच ही विशेष व्हिडिओ मालिका आपल्या चॅनलवर सुरू करणं मला खूप महत्त्वाचं वाटलं. या पूर्ण मालिकेत आपण AI म्हणजे नक्की काय, तो पडद्यामागे कसा काम करतो
आपण आपल्या फायद्यासाठी तो कसा वापरू शकतो हे सगळं पाहणार आहोत. आपल्या कामासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी AI कसा संजीवनी ठरू शकतो हे आपण अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही मालिका नेमकी कुणासाठी आहे? तर त्याचं उत्तर आहे, ही मालिका प्रत्येकासाठी आहे. ही मालिका त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना अभ्यासात आणि करिअरमध्ये AIचा अत्यंत प्रभावी आणि योग्य वापर करायचा आहे. ही मालिका त्या शिक्षकांसाठी आहे ज्यांना आपल्या शिकवण्याच्या जुन्या पद्धती बदलून आधुनिक तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. ही मालिका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आहे ज्याला आपला मौल्यवान वेळ वाचवायचा आहे आणि हार्डवर्क ऐवजी स्मार्ट वर्क करायचं आहे. थोडक्यात सांगायचं तर ही मालिका त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला या वेगानं बदलणाऱ्या जगात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे आणि प्रगती करायची आहे. AI बद्दल शिकत असताना एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, AI हा आपला शत्रू कधीच नव्हता आणि नसेल. AI हा माणसाचा पर्याय असूच शकत नाही. उलट AI हा तुमचा सर्वात मोठा आणि हुशार सहकारी आहे. जसा एखादा अनुभवी सहकारी तुम्हाला कठीण कामात मदत करतो, तुम्हाला सल्ले देतो, तसंच काम AI तुमच्यासाठी करतो. फक्त अडचण अशी आहे की आपल्याला त्याला योग्य प्रश्न विचारायला शिकावं लागेल आणि त्याच्या मर्यादा ओळखाव्या लागतील. या पूर्ण प्रवासात आपण AIला ना देव मानणार आहोत, ना त्याला एखादा राक्षसी धोका मानणार आहोत. आपण AI कडे फक्त एक साधन किंवा टूल म्हणून पाहणार आहोत. जसा आपल्या हातातला पेन, कागद, समोरचा कॉम्प्युटर किंवा खिशातला मोबाईल ही साधनं आहेत, तसंच AI सुद्धा एक अद्ययावत साधन आहे. कोणतंही साधन जर योग्य माणसाच्या हातात असेल तर ते जगाचं कल्याण करू शकतं. पण तेच साधन जर अजाणतेपणी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं तर ते नुकसानही करू शकतं. म्हणूनच AI शिकताना तांत्रिक ज्ञानासोबतच जबाबदारी, सामाजिक समज आणि नैतिक मर्यादा या तिन्ही गोष्टी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझ्या या पहिल्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला AIची भीती घालणं हा मुळीच नाही. उलट या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला AI बद्दल प्रचंड उत्सुक बनवणं आहे. तुमच्या मनात नवीन शिकण्याची जिद्द निर्माण करणं आहे. तुमच्या डोक्यात हे बसवणं आहे की AI ही आपल्यापासून दूर असलेली गोष्ट नाही, तर ती आपल्या खिशात, आपल्या घरात आणि आपल्या विचारात आधीच आहे. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण AIचा इतिहास, त्याचा आजवरचा प्रवास आणि तो इथपर्यंत कसा पोहोचला हे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत. पण आज जाता जाता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, AI शिकणं म्हणजे स्वतःला भविष्यासाठी तयार करणं होय. आणि या उलट AI टाळणं किंवा त्याकडे पाठ फिरवणं म्हणजे स्वतःच्या भविष्याकडे डोळे मिटून घेण्यासारखं आहे. आणि मला खात्री आहे की माझा कोणताही प्रेक्षक असं करणार नाही. या मालिकेतून आपण भविष्याकडे डोळे उघडे ठेवून पूर्ण आत्मविश्वासाने आणि ताकदीने पुढे जाण्याचा यशस्वी प्रयत्न करणार आहोत. तुम्ही या रोमांचक प्रवासात शेवटपर्यंत माझ्यासोबत असाल हीच मला मोठी अपेक्षा आहे. चला तर मग तंत्रज्ञानाच्या या नव्या युगाची आणि प्रगतीची सुरुवात आपण आज इथूनच करूया. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला किंवा तुमच्या मनात AI बद्दल काही शंका असतील तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शिकत रहा आणि प्रगती करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.